हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण 29 साईजचा 4 टक्स ब्लाऊज विथ बोटनेकची स्टिचिंग बघणार आहोत. जे 28, 29, 30 साईजपर्यंत परफेक्ट मेजरमेंट आहे. तर बघा, या प्रकारे आपला ब्लाऊज पीस आहे. आणि आता आपण अस्तर घेतला आहे. तर अस्तर अस्तरची आपण घडी घालणार आहोत 9.5 इंच. म्हणजे मेन चेस्ट आहे ती 7.5 इंच आहे. त्यात 2 इंच ॲड करून आपण टोटल 9.5 इंच घेतलेले आहे. बघा, ज्या साईडने जास्त पन्ना आहे त्या साईडने आपण घडी घालणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी 9.5ची घडी घातलेली आहे. बघा, एकदम सविस्तर आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. ज्यांचा 28, 29, 30 साईजचा ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आहे. कुठेही काही चेंजेस करायचे नाही आहे. तुम्ही डोळे झाकून जरी ही कटिंग केली तरी चालेल. म्हणजे परफेक्ट मेजरमेंट आहे. सांगायचा उद्देश आहे की परफेक्ट मेजरमेंट आहे. बघा, 9.5ची घडी घातल्यानंतर मी कात्रीने कट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला मागची उंची आणि पुढची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी मागची उंची आणि पुढची उंची घेतलेली आहे. बघा, 14.5 आणि 15.5 ही आपल्याला उंची घ्यायची आहे. मेन उंची आहे 13.5 इंच. त्यात 1 इंच ॲड करून मी 13.5 + 14 इंच असं करून मागची आणि पुढची उंची टाकलेली आहे. बघा, जी मार्किंग केली आहे ती पुढची उंची आहे 15.5 आणि जी घडी घातलेली आहे ती 14.5. म्हणजे 14.5 आणि 15 ह्या 2 उंच झाल्या आहे. बघा, आपण स्केलनी लाईन मारून घ्यायची आहे. बघा, आज थोडा गळा घसा खराब आहे त्यामुळं तुम्ही समजून घेऊ शकता. तर इथे बघा, जे अस्तर आहे ते मी पलटी केलेलं आहे. बघा, तर अस्तर इथं पलटी केल्यानंतर आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे. बघा, इथं मी गळा रुंदी घेतलेली आहे 3 आणि 6.5. बघा, 3 आणि बघा टेप ठेवला आहे आणि 6.5 वरती खून केली आहे आणि 3 वरती खून केलेली आहे. बघा, म्हणजे जी गळा रुंदी 3 घेतलेली आहे आणि जी पूर्ण आहे ती 6.5 आणि 3.5 खून करून घेतलेली आहे. बघा, एकदम परफेक्ट आहे. एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे. त्यानंतर पुढचा गळा घेतलेला आहे 5.5 आणि मोंढा पण मी 5.5 घेतलेला आहे. बघा, तर त्या प्रकारे मोंढा आणि गळ्याला चौकोन करून घ्यायचे आहे. बघा, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. काही पण म्हणजे एकदम परफेक्ट आहे. त्यानुसार तुमचा जर 28, 29, 30 साईजचा ब्लाऊज असेल तर परफेक्ट मेजरमेंट आहे. बघा, आता इथं गळा आणि मोंढा मार्किंग करून घेतलं. त्यानंतर जो मोंढा आहे तिथून 1 इंच अर्धा इंच पुढं जायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे गळ्याच्या कडेला. त्यानंतर बघा, त्या चौकोनपासून अर्धा इंच खून करून एक आकार द्यायचा. त्यापासून पुढे उंच खून करून 1.5 इंचावरती खून आकार द्यायचा. त्याचप्रमाणे इकडं पण तसंच करून घ्यायचं आहे. बघा, नंतर पुढच्या गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा आहे. पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे 1 इंचावरती. आता बघा, इथे मी जी क्रॉस पट्टी आहे ती 3.5 आणि 3 याच्यावरती टाकणार आहेत. बघा, अशा प्रकारे खुणा करून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. थोडंसं गळ्याच्या बाजूला चढ दाखवायचं आहे, म्हणजे थोडंसं उंचावर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 4.5चा टक्स घेतलेला आहे. बघा, त्यानंतर वरती मी 2.25चा टक्स घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 इंचावरती खुणा करून घेतलेले आहे. हवं तर तुम्ही 2 इंचावर पण घेऊ शकतात. या प्रकारे मोंड्याच्या बाजूला ह्या बाजूला असे 4 टक्स मारून घेतलेले आहे. बघा, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तर त्यानंतर आता बघा, आता आपण मोंढ्याचा जो पहिला आकार आहे तो कट करून घेणार आहेत. अशा प्रकारे तुमचा स्क्वेअर तयार झाला पाहिजे. त्यानंतर जो मागचा गळा आहे तो गळा रुंदी पुढं 3 आहे म्हणून त्याची गळा रुंदी 3 आहे. खाली मी 4 वरती खून केलेले आहे. बघा, आणि बॉक्स करून घेतलेला आहे. आणि याची कटिंग याचा बॅकनेक मी या अगोदर शेअर केलेला आहे. बघा, कारण ह्या 2 साड्या सेम होत्या. यांचे ब्लाऊज फक्त वेगवेगळे रेडी झाले होते स्टिचिंग करून. तर बघा,
आपला हा बघा ब्लाऊज पीसवरती डायरेक्ट गळा आलेला आहे. तर ते कसा कट करायचा तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बघा आता आपण मोंढ्याचा आकार कट करायचा आहे. त्यानंतर मधून कट मारायचा आहे, दोन्ही पार्ट साईडला करायचे आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी पण कट करायची आहे. बघा क्रॉस पट्टी कट केल्यानंतर गळ्याचा पहिला आकार कट, जो गळा आहे त्याचा आकार कट करायचा आणि मोंढ्याचा पण पहिला आकार कट करायचा आहे. बघा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक खाली हाईपचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा, पॉईंट द्या हाईपचे. तर बघा या प्रकारे आपली मोंढा आणि गळा कट करून झाला. त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे तो थोडासा डार्क करायचा आहे. एकमेकावर ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला आपले जे टक्स पॉईंट आहे ते येऊन जातात. बघा फोर टक्सची मी अगोदर पण तुम्हाला म्हणजे बघा यामध्ये तुम्ही 4 टक्स शिकणार आहे, प्लस बोटनेकची कटिंग कशी करायची आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग, या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता इथे बाही घ्यायची आहे. आता इथे मी बाही घेणार आहे 10.5. बघा चार लेयर केलेले आहे ब्लाऊज ते अस्तरचे. त्यानंतर 10.5 वरती खून केली आहे. खाली आपली जेवढी चेस्ट होते बघा 7.5 तेवढ्यावरतीच खून केलेले आहे. खाली 7.5 आणि वरती 10.5. तिथे इथं पण 10.5 आणि त्यामधून मी 2.5 इंच वजा केले. स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यानंतर इकडे पण एक आडवी लाईन मारून घ्यायची. बघा त्यानंतर 2 इंच खून करायचे आहे. त्यानंतर 6 इंच आले. त्यानंतर मध्य करायचं आहे. 1.5 इंचावर मार्किंग करून असा बाहीला लांबाईला आकार देऊन घ्यायचा. जेवढा दंड घेर असेल तेवढा ठेवायचा आहे. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला जो गळ्यात बाही आहे ती कट करून झालेली आहे. बघा त्यानंतर वरचा 4 लेअरवर कट करायचा, 2 लेअरवरती मधला भाग कट करायचा म्हणजे जो पुढच्या बाजूला येतो. त्यानंतर बघा अशा प्रकारे ब्लाऊज पीस आहे. आता आपण काय करायचं आहे, अगोदर आपला जो पाठीमागचा गळा आहे ना तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित इथं बोटनेक आहे तर व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे. बघा डिझाईन अजिबात कट नाही झाली पाहिजे. थोडंसं डोकं लावायचं आहे, मध्यभागी आपली ती डिझाईन आली पाहिजे. बघा आता अस्तरच्या खालून जी डिझाईन आहे ती दिसत आहे, त्यामुळे जे चॉकने आहे ते मार्किंग करून घ्यायचे आहे. एकदम अर्धा इंच खाली सोडणार आहे. बघा मी एकदम छोटी पट्टी घेणार आहे. थोडंसं आपल्याला जसं पाहिजे नाही तसं थोडंसं एक गळा मी ह्या पद्धतीनं कट केला आहे. बघा त्यानंतर काय केलं, मी अस्तरच्या मार्किंगनुसार ब्लाऊज पीसवरती मार्किंग करून घेतली आणि अशा प्रकारे आपण सगळे पार्ट ॲडजस्ट होता का नाही ते बघायचं आहे. बघा आता कधी कधी ब्लाऊज घेताना ना थोडासा विचार करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, कारण साडी खूप छान आहे आणि जी डिझाईन दिली आहे बाहीला तर ती अर्धीच येत होती. त्यामुळं मी जो काठ आहे तोच बाहीला लावला, कारण ते एवढं विचित्र दिसत होतं. कारण ती डिझाईन आहे बघा दुसरी, तर ती अर्ध्याच भागावर येत होती. त्यामुळं बघा हा काठ मी बाईसाठी यूज केलेला आहे. बघा तर बघा बाहीचा जसा आकार आहे तसंच मी मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेण्याचा प्रयत्न करते. तर बघा कट करून घेतला आहे. आता पाठीमागच्या गळ्याची पण मार्किंग झालेली आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण जे नवीन ताई शिकत आहे त्यांना असे ब्लाऊज पीस आले तर मग समजत नाही कसं कटिंग करायचे. तर या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. जी बाही बघा कशी ठेवून घ्यायची आहे, त्यावरती लगेच अस्तर ठेवून घ्यायचं आहे. एक सुईच्या बाजूने एक लगेच म्हणजे एक फुगीर आकार, खोल आकार, परत तिकडे खोल आकार, फुगीर आकार असं ठेवायचं आहे. आता बघा ही बाही आलेली, ही त्याने डिझाईन दिलेली आहे बाहीसाठी, पण तिचा काहीच यूज होत नाही कारण ते ऑलरेडी एकदम कडेला पॅच आलेले आहे. त्यामुळं मी त्याचा काही यूज केलेला नाही, कारण ते चित्र विचित्र दिसण्यापेक्षा अशी बाई छान वाटेल म्हणून मी तो काठ लावून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण कटिंग
करून घेतलेली आहे बघा. म्हणजे पाठीमागचा भाग बाही कट करून झाली. त्यानंतर आपला याचा बघा डिटेल व्हिडिओ मी सोडलेला आहे. तर फॅन्सी पैठणी ब्लाऊज म्हणून त्याची वाटलंच तर मी लिंक ह्या व्हिडिओमध्ये देते. तुम्ही नक्की त्याचा पण बॅकनेक कसा तयार केला ते एकदा नक्की बघा. त्यानंतर जे आपले पार्ट होते ते सगळे अस्तरचे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे. तर बघा 4 टक्स ब्लाऊज 28 ते 30 साईज परफेक्ट मेजरमेंट बोटनेक प्लस असे क्रिटिकल ब्लाऊज पीस असेल तर कसं कट करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. आज थोडासा गळा खराब असल्यामुळं तर मला जास्त काही बोलता येत नाही, तरी पण मी व्हॉइस ओव्हर करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शूट करून पोचवला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कारण 4 टक्स ब्लाऊजमध्ये असे जर ब्लाऊज वर्क केलेले आले तर तुम्ही या पद्धतीनं कटिंग करत चाला. त्या बघा पाठीमागचा भाग पुढचा भाग पण कट करून घेतला आणि उरलेल्या कापडामध्ये तुम्हाला डिझाईन करायचे असेल तर करू शकता. कधी सरळ पट्ट्या असेल तसेच राहून द्यायच्या, कारण आपल्या डिझाईनला यूज म्हणजे काही फ्रिल वगैरे बनवायचे असेल तर यूज होतात. त्यामुळं जेवढा मधला भाग आहे तेवढं कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला पुढचा जो 4 टक्सचा जो एवढा भाग आहे तो पण कट करून झाला आहे. जेव्हा आपण कटिंग करू तेव्हाच अस्तर आणि त्यावरती मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिचिंग करायला खूप सोपं जातं. इथं आपली जी क्रॉस पट्टी आहे ती कट करून घ्यायची. सगळे पार्ट अगोदर बसताय का नाही याची खात्री करूनच कटिंगला घ्यायचं आहे, कारण कधी कधी कमी पडले मग आपण कुठं बघत बसणार आहे. त्यापेक्षा अगोदरच आपण व्यवस्थित एवढे पण पार्ट जेवढे अस्तर कट केले आहे तेवढे मेन फॅब्रिकवर बसतं का नाही हे पूर्ण बघून घ्यायचे आहे. बघा मी कटिंग करायच्या वेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून घेते, म्हणजे शिवायला खूप सोपं जातं. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात आपलं स्टिचिंग होऊन जाते. तर बघा इथं कमरपट्टी आणि जे आपल्याला बटनपट्टी वगैरे लागतात त्या कट करून घ्यायच्या आहे. बटनपट्टी हुकपट्टी कमरपट्टी 2 इंचाची भरपूर होते. त्यानंतर हुकपट्टी आणि बटनपट्टी 1 2.5 इंचाची आणि 1 3 इंचाची कट करून घ्यायची. त्यानंतर गळ्याला लागणाऱ्या ज्या पायपिंगसाठी लागणाऱ्या तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या 1 इंचाच्या. अशा प्रकारे तुम्हाला मी 4 टक्स ब्लाऊज कट कसा करायचा बोटनेक विथ असं डिझाईन वर्क असेल ब्लाऊजला तर कसं करायचं डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे. आवडलं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.